क्रीमी आणि स्पायसी मशरूम मसाला बनवण्यासाठी सर्वात प्रथम मशरूम स्वच्छ करून घेतले आणि कट करून घेतलेले आहेत। आता पॅनमध्ये मी तेल घातलं आहे। तेल गरम झालं की आपल्याला एक तमालपत्र घालायचं आहे आणि 1 चमचा जिरे घालायचे आहेत। थोडा वेळ जिरे परतल्यानंतर त्यामध्येच आपल्याला बारीक चिरलेला भरपूर सारा लसूण घालायचा आहे। लसूण भरपूर सारा घालायचा म्हणजे टेस्ट खूप छान येते। त्यासोबतच इथे मी 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, लवंगी मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्याही मी अगदी बारीक कट करून घेतलेल्या आहेत। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तर आता मी हिरवी मिरची घालून घेणार आहे आणि छान परतून घेणार आहे। लसणाचा थोडासा कलर चेंज झाला पाहिजे इथपर्यंत आपल्याला छान परतवायचं आहे आणि त्यानंतरच यामध्ये आपण एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालून घेणार आहोत आणि कांदाही आपल्याला छानपैकी परतायचा आहे। छानपैकी परतल्यानंतर आता इथे मी घालून घेत आहे कट करून घेतलेले मशरूम स्वच्छ गरम पाण्याने मी धुवून घेतले होते। त्याची वरची साल काढून ते कट करून घेतले होते। कोणी साल न काढता फक्त पीठ वगैरे घालून ते धुवून घेतात। तर तुमच्या पद्धतीने तुम्ही ते स्वच्छ करून घ्यायचे आहेत। जर हवं असेल तर माझा व्हिडिओ पण आहे, मशरूमचे खूप सारे मी रेसिपीज तुमच्याशी शेअर केलेले आहेत, त्यामध्ये तुम्ही ते स्वच्छ कसं करायचं हेही मी दाखवले, तेही तुम्ही पाहू शकता। तर चवीनुसार मीठ घातलं, कोथिंबीर घातली आणि छानपैकी मी परतून घेणार आहे। मीठ टाकल्यामुळं त्याला पाणी सुटतं आणि थोडा वेळ छान परतला जातो, छान तो शिजला जातो मशरूम। तर त्यानंतर आता इथे बघू शकता थोडंसं पाणी सुटलं आहे, छान परतलं गेलं आहे। आता मी या स्टेजला इथे 1 चमचा गरम मसाला घालणार आहे आणि परत एकदा छान मिक्स करून घेणार आहे। छान परतल्यानंतर आता आपल्याला यामध्ये दुधाची जी साय असते ती घालायची आहे। तर मी साय आणि थोडंसं दूध ॲड करून असं मिक्स करून घेतलं होतं आणि ते आता मी घालून घेतलं आहे। तुम्ही फ्रेश क्रीम ही जी बाजारात येते तीही तुम्ही वापरू शकता, त्यानेही खूप छान टेस्ट येईल। तर घरची मलाई जी असते आपल्या दुधाची तर तीही घातली तरी खूप छान टेस्ट येईल। खूप अप्रतिम ही रेसिपी लागते, तुम्ही नक्की करून बघा। थोडीशी चवीला मीठ कमी वाटलं म्हणून मी मीठ परत एकदा ॲड केलं आहे। परत एकदा छान आपल्याला मिक्स करायचं आहे आणि छान मशरूम शिजू द्यायचे आहेत। बघू शकता खूपच मस्त ही रेसिपी होते। मुलांना तर माझ्या खूप आवडली। ॲक्च्युली मी 1च पॅकेट आणलं होतं, तर मुलांची रिक्वेस्ट होती की नेक्स्ट टाईम आणताना मम्मा 2 पॅकेट आण, म्हणजे आम्हाला पोटभरीचं खाता येईल। त्यांना खूप ही रेसिपी आवडली, तर नक्की करून बघा, मुलांनाही आवडेल। आणि जर मोठ्यांना हवं असेल तर तुम्ही यामध्ये अजून थोडीशी मिरची किंवा मिरपुडीही घालू शकता। तर आपली रेसिपी तयार झालेली आहे, बघू शकता मस्त अशी ही मशरूमची रेसिपी नक्की एकदा ट्राय करा। आवडली तर जास्तीत लाईक करा, शेअर करा आणि हां, अशाच साऱ्या माझ्या मशरूमच्याही रेसिपी आहेत, खूप साऱ्या रेसिपी आहेत, त्याही पाहायला विसरू नका। तर चला तर भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय। थँक फॉर वॉचिंग फ्रेंड्स।